हो काय परवा मस्त ती आमची कॅरमची मॅच म्हणजे चालली होती. काय तो एक्सपर्ट माणूस होता बरं का. बहुतेक म्हणजे त्यांनी ते गेम कॅरमचं बोर्ड गेम चालली होती, त्यांनी ते स्ट्रायकर घेतला. तो सगळं लावून सेटअप असतो सुरुवातीचा, त्याला साटकन असा बरोबर मारला. खट 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 खट, चारी साईडला 4 सोंगट्या पहिल्या शॉट मध्येच. अरे हे कसं काय, कमाल झाली बाबा परवा. बापरे, म्हणजे काय तो प्रकार. तुम्ही म्हणाल अहो ती कॅरम काय तो संपवून मग या, काय घाई आहे व्हिडिओची. नाही मित्रांनो, आपण बघा इतके दिवस बोलतोय पदार्थ, त्याच्यावर काम करणारे वेगवेगळी फोर्सेस, म्हणजे डायरेक्ट धक्का देऊन काम करणारे कॉन्टॅक्ट फोर्सेस, डायरेक्ट फोर्सेस, थेट काम करणारं, इथनं ढकललं तिकडं गेलं थेट काम करणारं, किंवा एखादं स्प्रिंग सारखं इलास्टिक फोर्सेस, किंवा खाली ओढणारे पण हात न लावता खाली ओढणारे ग्रॅव्हिटी, किंवा लांबून इकडून तिकडे स्पर्श न करता लोखंडाला ओढून घेणारं जे मॅग्नेट चुंबकत्व, अगेन नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, इनडायरेक्ट काही फोर्सेस आहेत की आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी उभं राहिलो तर आपण त्या ठिकाणी चांगल्या जास्त वेळ स्थिर उभं राहू शकतो, यासाठी काम करणारं फ्रिक्शन, घर्षण. तर पदार्थावर म्हणजे कुठल्याही बॉडीवर, कुठल्याही सिस्टीमवर काम करणारी अनेक बलं एकाच वेळी काम करत असतात. पण नक्की कुठं काम केलं की नक्की काय होईल आणि आपल्याला त्यातनं काय पाहिजे हे ठरवायचं असेल तर तो फोर्स किंवा तो बल, ते बल कसं काम करतंय आणि कुठल्या दिशेने काम करून घेतलं पाहिजे हे खूप महत्वाचं. म्हणून आज आपण काय विचार करणार आहोत, दिशेचा विचार करणार, डिरेक्शन. आता डिरेक्शन म्हणजे तुमची जी नेहमीची नॉर्थ, साऊथ, ईस्ट, वेस्ट ही दिशा का? तर नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट ह्या काय ऍब्सोल्यूट वस्तूच्या जाण्याच्या दिशा. पण आपण जेव्हा पदार्थ विज्ञानामध्ये किंवा फिजिक्समध्ये काय करत असतो, जेव्हा आपण फोर्स लावतो एखाद्या गोष्टीवर, फोर्स लावतो आणि एखादी गोष्ट आणि त्या फोर्समुळे काय होतं, एखादी वस्तू हलते. आता आपण काय करूया ना, एक उदाहरण घेऊया. समजा आपण कायम आपलं मगाशी जे म्हणलं की नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट या दिशा, ठीक. आपलं सुरुवातीचं आपण काय उदाहरण घेतलं की कॅरमचं, की हा स्ट्रायकर आहे आणि ही छोटीशी सोंगटी आहे. स्ट्रायकर आहे, सोंगटी आहे. आपण काय केलं, आपण कॅरम खेळताना काय करतो, दीज आर अवर मसल्स. मसल्स हॅव इलास्टिक फोर्स, छोटा मोठा होत राहणार. तर वी अप्लाय, काय करणार आपण इथे फोर्स लावला, म्हणजे स्ट्रायकरनी स्ट्राईक केला. स्ट्राईक केलं की काय झालं, स्ट्रायकर सरळ गेला. म्हणजे काय झालं,
पहिलं ऍप्लिकेशन ऑफ फोर्स काय की स्ट्रायकरवर. तर जेव्हा आपण त्याच्या हालचालीचा अभ्यास करतो तेव्हा त्याची आधीची काय जागा होती आणि त्याची नंतरची, तो इथून निघाला आणि इथपर्यंत गेला म्हणजे काय झालं, आधीच्या जागेवरून शेवटच्या जागेपर्यंत, विच इज विस्थापन किंवा डिस्प्लेसमेंट. म्हणजे स्ट्रायकरला आपण डिस्प्लेस केलं, जा म्हणलं तिकडे बोटाच्या साहाय्याने फोर्स लावून. म्हणजे काय झालं, ती त्याची फिरण्याची दिशा झाली, ही त्याची जाण्याची फिरण्याची दिशा झाली. आणि त्या दिशेवरून आपल्याला काय कळलं की आधी तो इथं होता सुरुवात, आता तो इथपर्यंत पोहोचला आणि इथं आणि मधल्या काळात त्यांनी एवढं अंतर मध्ये पार केलं, विच इज डी और एस, डिस्प्लेसमेंट. तर आपण जी दिशा म्हणतोय तर ती ज्या दिशेमध्ये आपण फोर्स लावला आणि ज्या दिशेमध्ये फायनली तो स्ट्रायकर त्या सोंगटीकडे गेला किंवा ती काय कॉइन आहे त्याच्याकडे गेला, तर त्याची जाण्याची दिशा म्हणजे काय आहे की ज्या दिशेमध्ये आपण जो फोर्स लावला होता तो ज्या दिशेमध्ये ऍक्ट करतोय, फोर्स ज्या दिशेमध्ये फायनल ऍक्ट झाला त्याची काम करण्याची दिशा. सो नाउ इन दिस केस ही काय होती, साऊथ टू नॉर्थ होती. दिस इज अब्सोल्यूट डिरेक्शन. आणि आपण जे दाखवलं ते काय की साऊथ टू नॉर्थ आपला स्ट्रायकर काही अंतर गेला आणि त्यांनी त्या काळामध्ये एस एवढं अंतर कापलं आणि आपण जे बोटाने जो जोरात स्ट्राईक मारला होता तो एफ इतका होता. पण आता हे कसं कळावं बाबा की कोण कुठं गेलं, काय झालं, कसं झालं, आणि मग हा इकडंच गेला, मग तो तिकडंच गेला. मग हे सगळं कळण्यासाठी ना मित्रांनो आपण काय केलं की या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत म्हणजे फोर्स आहे, त्याचं काय म्हणतात डिस्प्लेसमेंट एस आहे, किंवा आता तो किती वेगाने गेला, तर तो त्याच्यासाठी वापरलेलं वेलॉसिटी आहे व्ही, नंतर मोमेंटम वगैरे काही पुढच्या गोष्टी. तर या सगळ्यांना व्यवस्थित मांडता यावं आणि त्यांची दिशेवरून फायनल त्यांचं गणित काहीतरी आपल्याला मांडता यावं म्हणून आपण काय केलं, दिशेनुसार म्हणजे कोणाच्या दिशेनुसार, लावलेल्या बलाच्या दिशेनुसार काम करणाऱ्या किंवा ज्यांच्यात कमी जास्त गोष्टी होत राहतात अशा काही त्या हालचालीशी संबंधित गोष्टी, आणि दिशा कशीही असली तरीही त्या तेवढ्याच राहतात अशा गोष्टी, अशी दोन आपण त्यांच्यामध्ये विभागणी केली आपल्या समजुतीसाठी, आपल्याला समजावं म्हणून. मग त्यात काय होतं की म्हणजे आता अर्थातच सोंगटीकडे स्ट्रायकर त्याच्या दिशेनेच मारला, म्हणजे जो आपण फोर्स वापरला, फोर्स जो वापरला तो काय होता, त्याला दिशा होती. तर ज्या भौतिक राशी किंवा फिजिकल क्वालिटीज किंवा एंटिटीज जो फोर्स लावलाय त्याच्या दिशेनुसार घटतात किंवा वाढतात, इन्क्रीज और डिक्रीज, त्यांना आपण काय म्हणतो, वेक्टर्स, म्हणजे सदिश. फार काही नाही की दिशेनुसार कमी जास्त होणाऱ्या, दिशेनुसार ज्यांच्यात फरक पडतो. सो दीज आर वेक्टर्स. आता मी तुम्हाला जसं सांगितलं, की फोर्सनी एकदा
हे केलं, स्ट्रायकर पाठवला, फोर्सने स्ट्रायकर तिकडे गेला, म्हणजे काय झालं, स्ट्रायकर आधी झिरो होता आणि तो काही स्पीडने गेला. इट हॅड गॉट सम वेलॉसिटी, आणि ज्या दिशेत तो चालला होता, ज्या दिशेत फोर्स लावला होता, त्याच दिशेत वेलॉसिटी ही सुरुवातीला खूप जास्त होती. त्याला स्ट्राईक केलं आणि नंतर हळूहळू तिथं जाऊन धडकेपर्यंत ती थोडीफार कमी, आणि तिथं धडकल्यावर मात्र फारच कमी झाली. म्हणजे काय झालं, फोर्सनी काय मिळालं, त्या स्ट्रायकरला वेलॉसिटी मिळाली, वेग मिळाला. वेग मिळाल्यामुळेच, फोर्समुळेच आणि वेग मिळाल्यामुळेच स्ट्रायकर पुढं गेला. म्हणजेच काय झालं, स्ट्रायकर पहिल्या सुरुवातीच्या जागेपासून शेवटच्या जागेपर्यंत गेला. म्हणजेच काय झालं, डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजेच काय, डिस्प्लेसमेंट. तर फोर्स, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट या तिघं कशावर आहे, त्या ज्या दिशेत तुम्ही स्ट्रायकरनी त्याला हिट केलेलं आहे, स्ट्रायकर किंवा स्ट्रायकरला बोटाने हिट केलंय, त्याच्यावर ते अवलंबून असल्यामुळे त्यांना काय काय दिशा दाखवणं महत्वाचं आहे, की या दिशेत गेलं म्हणून ते असं झालं, कारण या दिशेत फोर्स लावला. म्हणून फोर्स, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट हे काय, यांना दिशेची गरज आहे. हे यांचं पूर्ण वर्णन करत असताना दिशा पण सांगायची गरज आहे. म्हणून काय, दीज आर वेक्टर्स. पण आता हे सगळं झालं, सगळा कार्यक्रम झाला, सगळं नाटक संपलं, सगळे निघून गेले, कोणाला काही याची स्टोरी माहित नाही, कोणी याचं काय केलं होतं. आणि नंतर तिसराच कोणीतरी येऊन बघतोय, तर तो काय बघेल, त्याला तर फोर्स बीर्सचा काही पत्ता चालणार नाही. तो बघेल, अरे तो जो स्ट्रायकर आहे तो सुरुवातीपासून आधी तर इथं होता आणि नंतर इथं आला, म्हणजे तो साधारण डी एवढं अंतर गेला. आणि त्याला काय झालं, त्याला कोणी त्याला हात लावला, त्याला स्ट्रायकरने मारलं का, त्याला आजूबाजूच्या कशाने काय तो धक्का खाऊन तिथं आलं, त्याला काहीच माहित नाही. म्हणून काय झालं, डीला दिशा सांगायची काहीच नाही. बाबा इथून स्ट्रायकर इथं आहे आणि त्याची जी सोंगटी आहे ती तिथं आहे, बस. या दोघांमध्ये एवढं अंतर आहे. किंवा नंतर तिसरा कोणीतरी अजून काही वेळाने आला आणि स्ट्रायकर आणि सोंगटी जवळ आहेत, तर की त्यांच्यामध्ये डिस्टन्स काहीच नाहीये. सो डी इज 0. म्हणजे काय, पुन्हा सुद्धा त्याच्या डिरेक्शनचा आपल्याला विचार करण्याचा काहीच गरज नाही. त्यामुळे जेव्हा तुम्ही डिस्टन्स दोन वस्तूंमधलं दाखवत असता, तेव्हा त्याला सांगण्याची काहीच गरज नाही की ती इथून तिथं आहे. डिस्टन्स कुठल्या तरी अब्सोल्यूट ठिकाणावरनं इतके सेंटीमीटर आहे, खतम. सो डिस्टन्सला डिरेक्शन सांगण्याची काहीच गरज नाही. आता अजून एक मजेदार गोष्ट, हे आता दुसरी अशीच एक गमतीदार गोष्ट आहे. आता बरं का, मी ही वही किंवा हा जो खडू आहे माझ्या हातामध्ये, हा खडू आहे. तर आता खडू मी वरनं खाली म्हणजे खाली पडला, खडू वरनं खाली पडला. आता मी इथं खडू इथं धरलाय आणि नुसता सोडून दिला, तर तो वर जाईल का? हा, मी पृथ्वीवर आहे आणि पृथ्वीवर असं काहीतरी आहे की त्यामुळे ते त्याला खाली खेचते. ते खाली खेचणारं काय आहे? अर्थ. इट इज अर्थ. आणि इथं माझा जो खडू आहे त्याला खाली खेचते. त्याला म्हणजे कशाला खाली खेचते? आता खडूच्या जागी
समजा हवेचा एखादा कण असता त्याला खाली खेचलं असतं. हा जो डस्टर आहे त्याला खाली खेचलं असतं. फळा आहे, फळा धरला असता त्याला खाली खेचलं असतं. म्हणजे कशाला खाली खेचते? तो जो खडू आहे तो ज्याचा बनलेला आहे, तो ज्याचा बनला आहे त्याला तो ज्या पदार्थाचा किंवा ज्या मॅटरचा बनलेला आहे त्याला, म्हणजे मॅटर, त्यात जे काही मॅटर भरलेलं आहे त्या खडूमध्ये, फळ्यामध्ये, डस्टरमध्ये, त्या मॅटरला ते खाली खेचते. मॅटर, तर त्या ज्या गोष्टीला ते खाली खेचते त्याला काय म्हणतात? त्याचं वस्तुमान, त्याचं असणं, त्याचं वस्तू असणं जितकं आहे, जे त्यात सॉलिड भरलेलं आहे, त्यात लिक्विड भरलेलं आहे, त्यात गॅस आहे किंवा दोन्हीचं मिक्सचर आहे, ॲज फार ॲज इट इज मटेरियल, इट इज बिईंग पुल्ड, जोपर्यंत त्याच्यामध्ये काही स्थायू वायू आहे भरलेलं, तेव्हाच त्याला पृथ्वी खाली खेचते आहे आणि त्याला काय म्हणतात? मास. आता मास हा असा जो गंमत आहे ना, ती एक खूपच म्हणजे अशी एक मजेदार गोष्ट आहे. म्हणजे बघा, आता आपला जो फेमस जो बॉक्स आहे तो एका ठिकाणी याच्यावर तो ठेवलाय. इट इज ॲट रेस्ट. तो काही हलत नाही कारण आपण त्याला काही धक्का देत नाही. पण समजा आता हा जो आहे पण आता हा जो बॉक्स मी इथं ठेवलाय, त्या बॉक्सला मी धक्का दिला म्हणजे काय झालं? त्या धक्का दिल्याने इकडून तिकडे गेलं. मगाशी जे आपण बोललो की जिथनं फोर्स लावला, तो फोर्स लावल्यामुळे ते इथून तिथपर्यंत गेलं. म्हणजे इथं आपण मगाशी ज्या फोर्स, वेलॉसिटी आणि डिस्प्लेसमेंट ह्याबद्दल बोललो, पण इट वॉज ऑन दी हॉरिझॉन्टल प्लेन. तोच बॉक्स सोडला तर खाली येतोय. म्हणजे त्याला कोण ओढतंय? ग्रॅव्हिटी ओढते. म्हणजे द सेम थिंग जी हॉरिझॉन्टल मोशन्स मध्ये किंवा तिरक्या प्लेन्सवरच्या मोशन मध्ये त्याला हालचालीपासनं रोखतीये, ज्याला आपण इनर्शिया म्हणतो, की त्याला समजा ज्या ठिकाणी आहे तिथंच ते राहतं. अनलेस अँड अंटिल यू अप्लाय एक्सटर्नल फोर्स इट रिमेन्स ऍट द सेम प्लेस. त्याला ते धरून ठेवतं तिथे जोपर्यंत त्याच्यावर आपण काही करत नाही. सो इट इज कॉल्ड इनर्शिया. आणि इनर्शिया त्याला कशाला मिळतो? कशामुळे मिळतो? त्याच्या मासमुळे, त्यातल्या मटेरियलमुळे. आणि म्हणजे त्या मोशनमध्ये ते, त्या प्लेनमध्ये ते, आणि तेच मॅटर, तेच मास जेव्हा आपण वरून खाली सोडतो तेव्हा त्याला खाली ओढतं. त्याच्यामुळेच पृथ्वी त्याला खाली ओढते आणि तेव्हा आपण त्याला म्हणतो वेट. मला माझ्या लक्षात येते का की त्याला मास असल्यामुळे, त्यात मटेरियल असल्यामुळे त्याला पृथ्वी खाली खेचते आणि त्यामुळेच त्याला वेट प्राप्त. त्यामुळे अर्थ विल ऑलवेज पुल इट डाऊन. सो वेट, वजन, याला काय डिरेक्शन काय? फ्रॉम टॉप टू द बॉटम, अप टू डाऊन. म्हणजे वेट इज ऑल्सो अ वेक्टर. पण मास काय? मास कॅन बी पुल्ड इन दिस डिरेक्शन अँड इन दिस डिरेक्शन. बरोबर? हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सगळं काय फिरतंय? मासच आहे. आणि काहीच तेवढंच राहते. पण त्यामुळे मास याला काय? मासला डिरेक्शनची गरज आहे का? नाही. मास विल ऑलवेज रिमेन कॉन्स्टंट वेदर इट मूव्स हॉरिझॉन्टली और व्हर्टिकली. म्हणून त्याला काय म्हणतो? स्केलर. मास इज अ स्केलर.
म्हणजे ज्या क्वांटिटीचं डिस्क्रिप्शन बद्दल सांगताना ते कुठल्या दिशेमध्ये मूव्ह होतंय, कुठल्या दिशेमध्ये त्याच्यावर फोर्स अप्लाय केला जातोय हे सांगण्याची गरज पडत नाही. त्याला काय म्हणतो, स्केलर किंवा अदिश. आणि ज्याच्यामध्ये तुम्हाला ते कुठल्या दिशेमध्ये चाललंय हे सांगण्याची गरज पडते, फोर्स कुठल्या दिशेमध्ये ऍक्ट करतोय हे सांगण्याची गरज पडते, त्याला म्हणतो आपण वेक्टर किंवा दिशा असणार किंवा सदिश. आणि या सगळ्या कार्यक्रमामुळेच मित्रांनो स्केलर आणि वेक्टर, स्केलर आणि वेक्टर या दोन्हींची आपल्याला गरज पडते. आलं लक्षात? स्केलर आणि वेक्टर हे कशासाठी महत्वाचे आहेत? कारण ज्या ज्या गोष्टींचं डिस्क्रिप्शन करताना, वर्णन करताना फोर्स किंवा कुठल्या दिशेमध्ये काम करतोय हे सांगण्याची गरज पडते, त्यांना म्हणतात वेक्टर. आणि जिथे गरज पडत नाही त्यांना म्हणतात स्केलर. पण तुम्ही म्हणाल हे कशासाठी? म्हणजे स्केलर झालं, वेक्टर झालं, डिरेक्शन झालं किंवा डिरेक्शन नसणं झालं, वाय डू वी नीड इट? तर मित्रांनो त्याचा फिजिक्सचं एक महत्वाचं तत्व ज्याला आपण म्हणतो की कारण परिणाम तत्व. कारण आणि परिणाम तत्व म्हणजे कॉज इफेक्ट. कॉज इफेक्ट, कॉज अँड इफेक्ट. सो कारण आणि परिणाम याला काय म्हणतो आपण, एक साखळी आहे. काहीतरी इफेक्ट आहे म्हणजे त्याला काहीतरी कॉज आहे, बरं का? आता याचं एक सोपं उदाहरण मी तुम्हाला, परवा आपल्या इथे नाही, पॅरिसमध्ये काय झाली, ऑलिम्पिक झालं. पॅरिसमध्ये ऑलिम्पिक झाल्यावर नीरज चोप्रा आपला तो काय करतो, भालाफेक करतो. आता भालाफेक करतो तर भाला कशामुळे फेकला जातो? खेळाडू फेकतो म्हणून. म्हणजे काय झालं, नीरज चोप्रानी त्या भाल्यावर फोर्स लावला म्हणून तो भाला पुढं गेला आणि तिथं काहीतरी त्यांनी डिस्प्लेसमेंट झाली. म्हणजे काय झालं की नीरज चोप्रानी फोर्स किती लावला त्यानुसार तो भाला किती अंतर गेला हे महत्वाचं, बरोबर? म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी कुठल्या ठिकाणी तुम्हाला धूर येतोय, इफ देर इज स्मोक देअर वुड बी अ फायर. काहीतरी आगी, तुम्ही घरी आलात ना, तुम्ही बघा की चुकून कोणीतरी घरामध्ये दूध तापवायला ठेवलेलं असेल आणि विसरून गेला असेल आणि असा एक वास यायला लागतो घरभर दूध उतू गेल्याचा. आपण अरे वास येतोय म्हणजे दूध उतू गेलेला असेल. म्हणजे परिणाम काय, वास येतोय. आणि मग आपण कारण काय शोधतो की दूध उतू गेलं असेल. सो फॉर एव्हरी इफेक्ट देअर वुड ऑलवेज बी अ कॉज. प्रत्येक जो परिणाम आहे त्याला काहीतरी कारण घडलेलं असेलच, कुठल्याही ह्याच्यामध्ये. आणि याला काय म्हणतात, कॉज इफेक्ट, कारण परिणाम साखळी. कारण म्हणजे कॉज आणि इफेक्ट म्हणजे परिणाम. कारण परिणाम, कॉज इफेक्ट. तर प्रत्येक वेळेला फिजिक्समध्ये आपण काय करतो की जे जे काही इफेक्ट दिसतात ते इफेक्टवरनं तो इफेक्ट करणारा कॉज काय असेल. म्हणजे आता आपण जे काय इतका वेळ आपण डिस्प्लेसमेंट बद्दल बोलतो, तर एखाद्या ठिकाणी डिस्प्लेसमेंट जी होतीये तर त्याला
करणारं कॉज काय असेल, म्हणजे फोर्स किती असेल. मग डिस्प्लेसमेंट वरनं आपण काय बघतो, अरे मग त्याची वेलॉसिटी त्या इनिशियल पोझिशन पासून फायनल पर्यंत काय झाली असेल, मग त्या वेलॉसिटी तेवढी त्याला मिळण्यासाठी त्याला किती फोर्स लावला असेल, हे जे सगळं उलट ट्रेसिंग असतं. तर त्याच्यामध्ये आपल्याला कॉज आणि इफेक्टचा उपयोग होतो आणि या फोर्स कुठल्या डिरेक्शन मध्ये लावलेला आहे त्याचा उपयोग आपल्याला त्या ट्रेस बॅक करण्यामध्ये होतो. म्हणून आपण कॉज आणि इफेक्ट द्वारे एखाद्या परिणामावरनं फोर्स किंवा त्याचा कॉज, फोर्स इज अ कॉज अँड डिस्प्लेसमेंट इज अन इफेक्ट. तर डिस्प्लेसमेंट वरनं त्याला कारण घडणारा, त्याचा कॉज असणारा फोर्स किती असेल याचा अंदाज आपण या प्रत्येक प्रकारामध्ये काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्यासाठी गणित करत असतो. म्हणून आपल्याला स्केलर आणि वेक्टर आणि कॉज आणि इफेक्ट या दोन्हीच्या माध्यमातून कॉज आणि इफेक्ट मधनं फोर्स पासून मिळणारी वेलॉसिटी, म्हणजे फोर्स पासून जी त्या वस्तूला मिळालेली, मासला मिळालेली वेलॉसिटी, आणि त्यामुळे मास किती अंतर जाऊन दुसरीकडे जाऊन बसलं, ही झालेली डिस्प्लेसमेंट, हे आपल्याला शोधता येते त्या डिरेक्शनच्या, त्याच डिरेक्शन मध्ये गेल्यामुळे. यासाठीच आपल्याला फिजिक्समध्ये कॉज आणि इफेक्ट आणि स्केलर आणि वेक्टर या संकल्पनांचा उपयोग होतो. ओके. तर आता जर का तुम्ही तुमच्या गावामध्ये, गल्लीमध्ये गोट्या खेळत असाल, तर गोट्या खेळत असताना सुद्धा तुम्ही कॉज आणि इफेक्टचा, एक मोठा असतो आणि छोट्या गोट्या असतात, तर तो याला स्ट्राईक केला की त्या कशा हलतात याचा तुम्हाला अंदाज येईल. क्रिकेटच्या मैदानामध्ये बॅटनी बॉलला मारलं म्हणजे काय झालं, बॅटनी कॉज दिला त्या बॉलला आणि इफेक्ट म्हणजे काय झाला, बॉल लांब गेला. तसे प्रत्येक ठिकाणी कॉज आणि इफेक्टच्या माध्यमातून आपल्याला तो किती चांगला इफेक्ट करण्यासाठी किती चांगला कॉज, म्हणजे किती चांगल्या पद्धतीने फोर्स लावला पाहिजे हे आपल्याला लक्षात येतं. आणि म्हणूनच आपल्याला फिजिक्सचा, स्केलर्सचा, वेक्टर्सचा आणि कॉज आणि इफेक्ट या साखळीचा वापर करायचा असतो. ओके, ठीक आहे. चला आता पुढच्या कॅरम मॅचची तयारी करायला पाहिजे. आणि तुम्ही सुद्धा आता पुढच्या क्रिकेट मॅचची किंवा तुमच्या आवडत्या स्पोर्टची, आणि तो स्पोर्ट तुम्ही, मी आज जी तुम्हाला तत्व सांगितली त्यातनं कशा पद्धतीने सुधाराल, त्यातलं टेक्निक कसं सुधाराल याचा विचार करा. त्याची तयारी आपल्याला केली पाहिजे. थँक्यू.